नमस्कार सर्वांना, कसे आहात? तर मी आज बनवणार आहे मसाले भात. तर त्यासाठी मी पातेले घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठी वेलची, चक्रफूल, दालचिनी आणि लवंग तेलामध्ये टाकून घेतलेले. त्याच्यानंतर जिरे टाकून घेतलेले आहेत. तर जिरे टाकून झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे. तर कांदा आणि टोमॅटो असा छान असं परतून घ्यायचा. तर मंद आचेवर कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे. तर ती अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि छान असं परतून घेतलं. त्याच्यानंतर मी टाकलं हळद. आता हळद टाकून झालेली आहे. आता थोडंसं लाल तिखट टाकायचं. लाल तिखट एकदम थोडंसं टाकलेलं आहे. तर मी मिरची पण टाकलेली होती, त्यामुळं लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे. आता हा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आहे. तर एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आपण त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि नंतर एकदा परतून घेतलं. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाटाणा टाकला, हिरवा वाटाणा आहे. तर तो पण असा परतून मी घेतलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये फ्लावर आणि बटाटा चिरून घेतलेला तो मी टाकून घेतलेला आहे. तर फ्लावर मी गरम पाण्यामधून काढून घेतलेलं आहे. तर आता आपण छान असं परतून घेऊया. आणि आता आपण त्याच्यामध्ये काय करूया, थोडंसं चवीनुसार मीठ तांदूळ टाकून घेणार आहे. तांदूळ कोणतंही वापरू शकतो आपण. तर मी तर राशनचा तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ असं मिक्स करून 2 प्रकारचे तांदूळ घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि छान असं परतून घेतलेलं आहे. तर छान असं 2-3 वेळा परतून झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि परत एकदा छान असं परतून घ्यायचं. आता आपलं परतून पण झालेलं आहे. आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. तर आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये छान असं अजून एकदा परतून घेऊया त्याला आणि मग आपण ह्याला ताट झाकून घेऊया. तर आता मी ताट झाकत आहे ह्याच्यावर आणि आता ताट पण झाकून ठेवून झालेलं आहे. तर आता बघा आपला भात शिजलेला आहे. तर आता त्याच्यावर वरून आपली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर कोथिंबीर मी मसाल्यामध्ये पण टाकलेली, वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तयार आहे आपला भात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा.